पण त्यांनी एक कला शिकून घेतली ती म्हणजे बियाणं कसं बनवायचं. तर त्याच्यामध्ये कांद्याच्या बियाण्यामध्ये त्यांनी प्रगती केली. असं करत करत तो दर्जेदार फक्त कांद्याचं बियाणं उत्पादन करायचं. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षातली त्याची वार्षिक उलाढाल किती असते. आता काही जणांनी सांगितलं आम्ही 4 लाख घेतले. तर शेतकऱ्यांनी किती केले असेल काय अंदाज आहे तुम्हाला? त्यांनी 500 कोटी पेक्षा जास्त उलाढाल एका वर्षात कांद्याचं बी विकून केलं. म्हणजे किती त्यांनी मोठा व्यवसाय केला, किती शेतकऱ्यांना त्यांनी कांद्याचं बी कसं वाढवायचं ते शिकवलं, त्यांचं बियाण्याचा व्यापार केला. म्हणजे आज त्याचा कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये भली मोठी गोडाऊन की ज्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं बियाणं साठवलं. दरवर्षी आता कांद्याचं पीक किती 3-4 महिन्यात पीक होऊन जातं ना, आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी पण कमी लागतं. आम्ही कमी पावसाला येऊ शकतो. आणि ह्या बियाण्याच्या विषयात म्हणजे वर्षभर पण त्याला हे नाही, काम करायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी एवढं उत्पादन केलं. आणि आता तो शेतकरी काय करतोय तर त्यांनी चंदनाच्या झाडाची लागवड केली. आता तुम्हाला माहिती आहे चंदनाचं झाड हे परावलंबी असतं आणि एका दुसऱ्या झाडाच्या बाजूला ते झाड लावायचं असतं. त्याला वेळ लागतो, 15-20 वर्ष लागते. पण 15-20 वर्षानंतर भरपूर पैसे होऊ शकतात. परंतु ते चंदनाच्या लाकडाचं काय असतं की जेव्हा झाड वाढतं आणि आता जेव्हा आपल्याला विकण्याची वेळ येतो त्या नेमकं कोणतरी चोरून घेऊन जातो. पण लोकांना माहिती असतं की एक झाड विकलं तर आपल्याला काय 4-5 वर्ष काम करायची गरज नाही, एवढे पैसे त्याच्यात नाही. मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं तर सोलार ऊर्जेवरती कुंपण केलं. म्हणजे आणि एक जिओ फेन्सिंग केलं, ज्याच्यामध्ये काय आहे की त्याच्या शेतात कोणी माणूस आला तर लगेच त्याला त्याच्या मोबाईलवर असं दिसणार की कोणतं तुझ्या शेतात घुसले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक झाडावरती चिप लावली, कोणी झाड जरी तोडून दिलं तर कुठे गेलं की त्याला समजेल. म्हणजे अशा पद्धतीने दूरदृष्टी ठेवून आलेल्या पैशाचा त्यांनी योग्य तो वापर केला.